विसरता गेलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापेल्या गुणदोष यातीन विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया तुका म्हणे आले समर्थाचे मना जरी होय राणा रंक त्याच गुणदोष यातीन विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया अजंग रघमिनी प्राण संजीवनं तं परम नाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार देह देहं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमोन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन निहित पाणी मंडनं मंडनानं तरुण तुलसी माला कंधरं कंज नेत्रं सदैव तबलहासं विठ्ठलं चिंतयामि मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा निर्जोप भिंत ज्ञानोबरांनी चालवली रेडा बोला एवढं सामर्थ्य कुठून आलं तर त्याचं कारण आहे ज्ञानोबरांच्या घरामध्ये नाही तर दारावर जिवंत आणि सुखाचा पिंपळ आहे इथं विमानाने फिरणारी लोक आपण पहिली एवढी धनवान लोक पहिली या सृष्टीमध्ये रावणा इतका श्रीमंत माणूस जगाचा पटवर कोणी झाला नाही म्हटले माय एवढा धनवान 33 कोटी देवता ज्याच्या ताब्यात होती एवढा धनवान म्हणजे रावण होऊन गेला पण आई त्या रावणातला मनातला अहंकार गेला नाही म्हणून सोन्याची लंका जळून खाक झाली या सृष्टीतला सर्वात मोठा श्रीमंत माणूस तुम्हाला सांगायचा आहे या परमार्थावर एक निष्ठता आहे खाशी कोकला जांभोडी तुका वेळ वाया गेला एवढा परमार्थ खोकला जरी आला तरी सुद्धा चिंतनाला मध्ये त्या ठिकाणी विक्षेप येत होता एवढा परमार्थ तुकोबरायांचा साक्षात जगाचा मालकाने विमान पाठवावं तुकोबरायांना नेण्यासाठी एवढा श्रीमंत माणूस जगाचा पटीर कोणी झाला नाहीये हा परमार्थ एक म्हणतो महाराज भरपूर धन नाना रुपया सगळं काही माझ्या जवळ आहे तुमचा परमार्थाची आम्हाला काय गरज मागील जन्मातली भाग्याने पुण्याईने धन बिन सगळं मिळालेलं आहे पण त्या धनाचा अहंकार झाला म्हणून परमार्थ माहित नाही देव माहित नाही धर्म माहित नाही अशा लोकांसाठी मला वाटतं 2 वर्ष पेशल होती कोरोनाची ज्या लोकांनी दवाखाना विकत घेतला पैशाच्या जोरावर डॉक्टर विकत घेतला पैशाच्या जोरावर पण त्या पैशांनी यांना श्वास विकत घेता आला नाही ही परिस्थिती आहे त्याला म्हटलं भाऊ तुझ्याकडे सगळं काही आहे मान्य आहे पण तुझा दारावर सुवर्ण सुखाचा पिंपळ मला बघायला मिळत नाही याची मला मोठी खेद आहे चला अलंकापुरामध्ये ज्ञानोबरांच्या दारावर आजही आळंदीला आपण गेलात तर ज्ञानोबरांच्या दारावर सुवर्ण पिंपळ आपल्याला बघायला मिळतो त्याचं कारण आहे ज्ञानोबरांच्या घरामध्ये नित्यनेम आहे नित्यनेम नामे ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी ज्ञानोबरांच्या घरामध्ये भजन आहे म्हणून दारावर सुखाचा आणि सुवर्ण पिंपळ उभा आहे माय या मृत्यू लोकामध्ये आपण किती संसार थाटला आणि मग किती संसार थाटून परमार्थ केला आणि मग देव मिळवला तरी सुद्धा आपल्याला दुःख आहेच या संसारामध्ये आपण आयुष्य गेलं परमार्थामध्ये आता सुख मिळेल तेव्हा सुख मिळेल पण आता ऐका जोपर्यंत या मृत्यू लोकामध्ये आहात तोपर्यंत समाधानी मांडण्याचा प्रयत्न करा समाधान राहण्याचा प्रयत्न करा तुमचा आपला एवढा या जन्मामध्ये सुखी कोणी नाहीये खरं सांगू माय या ठिकाणी बसलेली मंडळी पुरुष मंडळ महिला मंडळ काहींना संसाराला 30 वर्ष झालीत काहींना 40 वर्ष झालीत काही संसार करता करता वरती गेलेत माय बापाची शपथ घेऊन हात वरती करून मला सांगा महाराज मी संसारात फार मोठा सुखी माणूस आहे करा वर हात वरती म्हणा बापरे कोणी नाही मागील बसलेली मंडळी म्हणा बापरे त्यात जसं तू काय जलदिशीरात मध्ये अहो नाही कोणी सुखी राजा दुखिया प्रजा दुखिया
दुखिया घर बैरागिरी. प्रत्येकाला दुःख आहेच आणि प्रत्येकाच्या संसारामध्ये भिन्न भिन्न प्रकारचं दुःख आहे. तो धनवान असू द्या नाही तर गरीब असू द्या. माय किती संसार थाटून त्या ठिकाणी परमार्थ करून देव मिळाला तरी सुद्धा आपल्याला दुःख आहे. इथं पांडवां समवेत देव होता तरी सुद्धा दुःख होतच. म्हणून लक्षात घ्या, इथं समाधान मांडण्याचा प्रयत्न करा. एखाद्याचा लग्नामध्ये गेलात ना माय तुम्ही, 1500 रुपये वाजवले ना आपल्याला आहेर मिळाला साडीचा. तो साडी ना आहे जर घर लयसन साडी सारखा राहिना बरंच बरं नाही. देखो मग गोया पटना दिले वाटणं दिले. समाधान नाही म्हणून दुःख आहे. पीठ मागावरती लढाया, कांदा मागावरती लढाया लढायाच लढाया. एकदा बडा गली नामांचे ठरवणे त्या काबू ताई काही एक हातरी वाजत नाही म्हणे. मग जनतेने बाईसले नेमून समजाडी द्या, ते बहीणना वर्ष काही लागू नका बुवा. एक भाऊने बाईला समजाडायचा प्रयत्न करा म्हणे. देख ती बाईना वर्ष काही लागांनी. ती म्हणे उचबडा तुम्ही. त्याने तोंड दाबाना प्रयत्न करा. तिने गुंडा धोकामा टाकी दिला. गुंडाना 2 तुकडा वेगळ्यात, बावले 4 टाका पडणार अजून सुधरा. आणि त्या गोष्टीमुळे 2 दिवस शांतता वेगळी. पण मीराबाईले काही कर्मे नाही. ती म्हणे बापरे 2 दिवस वेगळ्यात 2 दिवस वेगळ्यात. कोणासंगे लढाई नाही कोणासंगे भानगड नाही. राधाबाईकडे गई म्हणे राधाबाई तुला घरी इस्तुशी का बहीण म्हणे. पापडे बिपडे होत नाही म्हणे. बहीण इस्तुशी पण कसा मला यशी टाक म्हणे पदरमा म्हणे. माय काय येडी शेत म्हणे तुम्ही म्हणे. येडी म्हणत मला येडी म्हणत तू येडी तुला खानदार येड. वाट लागली. आता ऐका, या मृत्यू लोकातला माणसाच्या स्वभावामध्ये परिवर्तन करणं म्हणजे फार अवघड आहे. पण ऐका, संत मंडळींनी त्या जीवाचा अनुभव घेतलेला आहे. म्हणून जसा माणूस तसा उपदेश करण्याचा प्रयत्न आहे की बाबा ऐका, या संसारामध्ये लाख तुम्ही त्या ठिकाणी किती जरी हा संसार केला, पण या संसारात राहून जर आपण भगवंताचं चिंतन केलं नाही तर आपला जन्म वाया जाणार आहे. सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया. म्हणून परमार्थाचा वाटेवर भगवंताचं चिंतन करण्याचा प्रयत्न करा. पण मानवी स्वभाव आहे, जाता जात नाही. पुण्याच्या बस स्टॉपला एक भिकारने भीक मागते आहे. नवतरुण कलेक्टर झालेला बस स्टँडचा त्या बागड्यावर बसलेला आहे. त्याला ते भिकारने पाहिले. त्याला वाटलं रे एवढी सुंदर ही भिकारने, हिला सुंदर देवाने रूप दिला आणि ही भीक मागते. तिचा जवळ गेला. तिला वाटलं 10-5 रुपये टाकेल काहीतरी साहेब आहे. तिने ताट पुढे केला. तिला म्हटले काय एवढं देवाने तुला सुंदर रूप दिलं तू भीक मागते. म्हटले साहेब माझी थट्टा करतात का? मी भिकारण्याची मुलगी भीक नाही मागू तर काय मागू? म्हटले नाही नाही, मला जगापुढे एक आदर्श मांडायचा आहे. एका कलेक्टराने एका भिकारनीशी लग्न केलेलं आहे. चल म्हटले तुझा बापाजवळ. आता झोपडीत असणारा बाप काय नाही म्हणणार आहे का? आयुष्य गेलं भीक मागण्यामध्ये, पिढ्यानपिढ्या गेल्या. कलेक्टर आला. म्हटले तुमची मुलगी? मी मोठा कलेक्टर आहे, तुमच्या मुलीसोबत माझा विवाह सोडा तुम्ही लावून देणार? राज ऐश्वर्य संपन्न असणारा जावई मला मिळतो आहे. तो काही नाही म्हणेल? एकच पायावर हा म्हणजे चालेल. 7 दिवसामध्ये लग्नपत्रिका जिकडे तिकडे. लग्नपत्रिका मला आली, राज महाराजांना आली, आमच्या साऊंडवाले दादा पत्रिका तुम्हाला आली. सप्ताह कमिटी मंडळी आपण तर सगळ्यात जण होतो, मग तर काही वांधा नाही. विनेगरी महाराज जरी नाही येईल तरी म्हणा आपण गेलो लग्नामध्ये. लग्न समारंभ पार पडल्याबरोबर घरामध्ये नवरदेव नवरीला नेत असताना ती मुसळ लावली जाते. मुसळ का लावली जाते? काहीतरी नाव घेण्याची काहीतरी पद्धत आहे ना, बरोबर आहे की नाही? नवरदेव नवरीला सांगत आलं. लहान लहान मुलं एकदम. नवरदेवाचा काय थाट. त्या दिवस नवरदेव जीजू जीजू. अहो म्हणे काय पण करणार रे म्हणे. अहो जीजू तुम्ही नाव घ्या ना. तो कलेक्टर होता, त्याने पटकन नाव घेतलं. म्हणे वहिनी तुम्ही नाव घ्या. वहिनी नाव घ्या. वहिनी म्हणे अख्खं आयुष्य घे भीक मागा मा, हाय नाव काय भानगडशे. पण हा याने साखरपुड्यामध्ये मोबाईल दिला होता. याने सांगितलं होतं अमक्या अमक्या पद्धतीचं तुला नाव घ्यावं लागेल. तिला ते नाव आठवत नाही. पण नाव आठवत नाही, पण नावाचा यमक प्रमाणे तिने ते नाव घेण्याचा प्रयत्न करा. घेऊ का नाव?
तिने नाव घेतलं, घेऊ का? मग ना जर तुम्ही तिकीट काढी पडेल झाली घ्या. तिने नाव घेतलं. चांदीचा ताट, सोन्याचा ग्लास, ग्लासात होतं दूध, दुधाला आले साय. कलेक्टर साहेबांना भूक लागली, भाकर वाढ ग माय. कोण आहे ती? भिकारी कस काय ती? आता नवरदेवाचा अर्ध्या पदवीमध्ये आता तिचं हिसावेल ना. कलेक्टरची बाई कलेक्टरी, डॉक्टरने बाई, मास्तरने बाई, टेलरने बाई, महाराजने बाई, म्हणा महाराज पुन्हा जिबले हाळ नाही. आधी होती दासी, तिचे पटराने केले, तिचे हिंडणे राहेना, मूळ स्वभाव जागेना. ऐका, आधी दासी होती, पटराणी झालेली आहे, पण मागील मूळ स्वभाव जात नाहीये. तसं माणूस, आपण माणसं म्हणून जन्माला आलो पण वागतो जनावरांसारखी. अशी जर आपली अवस्था असेल तर दयाले संत मंडळींना या भूतलावावर अवतार घ्यावा लागला की बाबा ऐका, सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला, किंवा करी आता बाप असो हिताचा स्वार्थ, करारे बापांनो साधन हरीचे. काय संत मंडळींची शब्द आहेत. संतांची शब्द जगाचं परिवर्तन करतात. आणि आपली शब्द संतांच्या एका शब्दामध्ये समुद्र खोली मोजता येईल, पण समुद्राचा त्या ठिकाणी खोली जरी मोजता येईल, पण संतांच्या शब्दाचा अर्थ मोजता येत नाही. एवढा व्यापक अर्थ आहे एका शब्दाचा. संतांच्या एका शब्दावर 6 वर्ष माणूस बोलू शकतो. ही व्याख्या सोपी नाहीये. म्हणून आपण सहज 7 दिवस त्या ठिकाणी कीर्तन श्रवण करत आहोत. ही संतांची वाङ्मय आपण आपल्या कानाने श्रवण करत आहोत माय. म्हणून अधिक आपल्या चंदनाने बोरी व्यापिल्या, संताने सरता केलो तैशापरी चंदनाने बुरी व्यापिल्या. आमचे आदरणीय आपल्या या सप्ताहाला कीर्तनाला भेट देण्यासाठी आमचे रेल मंत्रालय यात्रा सुविधा समिती अध्यक्ष या ठिकाणी आमचे आदरणीय आपल्या या संपूर्ण सुरत नगरीतील अगदी ज्येष्ठ आणि मात्र त्या ठिकाणी आपले प्रिय श्री आमचे छोटूबाई पाटील या ठिकाणी उपस्थित झाला. सर्वांनी जोरदार अशी टाळी या ठिकाणी वाजली पाहिजे. या नेमाने तुम्ही आपण त्या ठिकाणी संत आपल्याला सार्थक करतात. फार गोड गायला तर महाराज. जसं अभंगातल्या पहिल्या चरणाला जसा भाव लागणार त्या भावाप्रमाणे तुम्ही गाव. बापरे महाराज, जात तर जात राह का तर जात काढायला राहत तुम्ही. आता घरघंटी आली, गहू टाकी देऊ, बटन दाबी देऊ, बटनावर साधन येऊन पोचलं माय, तरी परमार्थ आपला वाढला नाही. पूर्वीच्या काळामध्ये साधनं नव्हती. लांब लांब पाणी भरायला महिला मंडळ जात होत्यात, पण भजन गात जात होत्यात, चिंतन करत जात होत्यात देवाचं. आता काळ एवढा सोपा झाला, बटनावर साधन येऊन गेलं, पण परमार्थ वाढला नाही. एक गोष्ट आम्ही बघितली, वाढलं काय? डान्स वाढला. डीजेवर तो हात मागे करले, नवीनच गाणं आला, तो पदर काढले, ए माय गाडीवाले दादा गाडी जरा थांबव. हे आदर्श देणार आहेत माय. अहो नाही नाही, भजन करावं,
भजनाने त्या ठिकाणी अशी लेकरं आपल्याला जन्माला घालता येतील, आपला घरातला कलह दूर केले आपण शिवाय राहणार नाही. तेवढं नाही जमलं, घरातला पती हा परमेश्वर आहे, त्याचा खांद्याला खांदा लावून धीर देण्याचा प्रयत्न करा तरी जीवनातला परमार्थ सफल झाला. लक्षात घ्या माय. लेकरां देखत आपल्या नवऱ्याला जरी भांडू नका तरी झालं, आपल्या घरातला कलह दूर होईल. नवऱ्याने कानफटीत मारली तरी सुद्धा ऐका, पण मुलगा गेल्यानंतर म्हणजे चाटू काढा बाईने सांगितलं, त्याला कोपऱ्यात घ्या, त्याला सांगा का हो कोण से तुमले मन बिगर, माले कोण से तुमना बिगर. एवढं प्रेमात नाही हो. मला मारा तू, मार 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 मार. अशी परिस्थिती आहे. पण खरं सांगा माय, अशी जर परिस्थिती असेल तर वट सावित्री पौर्णिमेला अगदी त्या ठिकाणी नटून थटून तो काष्टा तुम्हाला तो दोरा मग हे काय थोतांड आहे? अहो नाही नाही. पतीचा खांदाला खांदा लावून धीर देण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी बसलेला प्रत्येक माणूस, प्रत्येकाचा धर्म आहे. या मृत्यू लोकामध्ये कोणी देव माना नका माना, पवित्र अशी तुळशी माळ गड्यात घाला नका घाला, पण माणसाने नियती सांभाळा, जीवनातला परमार्थ सफल आहे. नियती फार महत्वाची आहे. चांगलं होत असेल चांगलं होऊ द्या, पण आपल्या नीतीमध्ये त्या ठिकाणी बिघाड होऊ देऊ नका. भला किसी का करना सके तू, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते अगर तुम काटे बन कर मत रहे. नाही भजन करता आलं नका करा, पण कोणाचं वाईट होईल असं तरी चिंतन करण्याचा प्रयत्न करू नका. चांगला ऐका. संत मंडळींनी आपल्याला चांगलं सांगितलं, अरे बाबा एवढा सुंदर देह दिला ना, कशासाठी? भजनासाठी दिला आहे. जर आपण भजन नाही केलं तर आमच्या बापाचं काय जाणार आहे? हे जर नाही ऐकलं तरी दुसरा येईल, हे जर नाही ऐकलं उद्या टाळी जरा महाराज त्यांना चिरांतात असं वाटणं का ब्रह्मांड आलं बॉडी. काय ढेच नाचत होता महाराज, काय गाणं, काय नाच कीर्तनाचे रंग ज्ञान दीप लावू सकी. नाही तर डीजेच्या तालावर आम्ही पहिलेच ऐकले म्हणतो बुवा खाल. चांगलं आपण ऐकलं नाही तर एक दिवस आपलं आयुष्य सरळ जाणार आहे. आपल्याला काळ आपल्याला नेण्याला येणार आहे. सरत शेवटी थोडं बसू नको, सर इकडे सर. काड बांधून मल्हारीचे वारे, मल्हारीचे वारे. परमार्थ मध्ये येण्याचा प्रयत्न करा. या जीवाला सुख प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. नाहीतर आयुष्यभर संसार करा. एक म्हटलं महाराज मी आयुष्यभर संसार केला, पण एकच गोष्ट बस, एवढाच संसार करायचंय आणि मर नाही म्हणे मला आधी. म्हणे का बघ, जिनासाठी आपण सगळं काही कमावू, ते आपले पै पाहुणा उन्हात कार्यतुरी करी उठस म्हणे. मग मर नाही म्हणे आधी, मला सवरायले नाही म्हणे आधी जीवन. बाई जर ती बाजार करायली, बोनी मध नाही कडी लायली नाही, दोरली ना, पंकाल गोतायली ना, गॅमा गोतायली ना, खुर्चीवरती उडी मारी, फाशी तर काही लागणे नाही, पंकण पाता तो ठेवून पाहुणे बापरे आपण तर पंखा मोठा गेला बाई तो बोली. दोर काढा, दरवाजा वगाडा, दादरा उतरला ना, दादरा भरेल एंट्रीना फवार अंडा पिसन क्वार्टर इन पटाना उन्ही बाई. बाईने त्यांनाकडे द्या आणि पंखाकडे द्या. पंखा मोठा का लाज नाही वाटली तुला? तुंता करा नाही का म्हणे मला आको तुला परस देख अख्खं एंट्रीना फवार अंडा पिजायचे म्हणे गेले. शेवटला डोळ्यावर मला काय देख नाही गेले. बाई म्हणे काय मरावणीस म्हणे कस काय मरावणी नाही माराव म्हणे कस काय मरावणी. सगळ्या दुसरी कोणती बरोबर म्हणते डबा मा. तारने वाला है भगवान,
ज्याने आपल्याला जन्माला घातलेला आहे ना, एक दिवस शेवट तोच आपल्याला करणार आहे. आपल्याला माहित आहे? नाही नाही नाही. किती धनवान असाल, हा देह काळाचा आहे आणि धन कुबेराचा आहे. इथं माणसाजवळ छापखाना जरी असला पैशाचा, अहंकार करून उपयोग नाहीये. थोडं आयुष्य जीवन आपल्याला जगायचं आहे, पण कसं? दान करत जीवन जगा. नाही दान देता आलं, पवित्र अशी तुळशी माळ गळ्यात घालण्याचा प्रयत्न करा. नाही तेवढं करता आलं, गलीमध्ये कॉलनीमध्ये सप्ताह आहे, सप्ताहामध्ये 2 तास का होईना चिंतन करण्याचा प्रयत्न करा. तेवढं नाही झालं, घरामध्ये मायबाप सासू सासरे परमार्थ करता आला तेवढा करा. नाही तेवढं झालं, सासू सासरे असतील पतीची सेवा करा. तेवढंही नाही जमलं तर सुभाषितकार म्हणतात, एशाम न विद्यान तपोन दान ज्ञानम न शीलम न गुणान धर्मा ते मृत्यू लोकी भुवी भारभूता मनुष्य रूपेण मृगाश्रती. ज्याच्या जीवनामध्ये दान घडत नाही, परमार्थ घडत नाही, पवित्र अशी तुळशी माळ गळ्यात घालणं जमत नाही, कथा कीर्तन श्रवण करता येत नाही, असे लोक या भूतलावर भार आहेत. आपल्यात मन आहे, जन्माला आला हेला पुन्हा तुमले माहित ना. आता मी काय नवीन सांगावं? म्हणून असं आयुष्य न जगता आपल्याला आयुष्य कसं जगायचं आहे? तर वैष्णवांच्या संगतीमध्ये येण्याचा प्रयत्न करा. साधू संत मंडळी चंदनाची या ठिकाणी तुकोबाराय दृष्टांत देत आहेत. संतांना चंदनाची उपमा या अभंगातल्या दृष्टांतामध्ये दिलेला आहे. कसं? चंदन स्वतःही सुगंधित आहे आणि चंदनाच्या शेजारी एखादं निंबाचं झाड असू द्या, बाबळाचं झाड असू द्या, तर त्याला सुगंधित केल्याशिवाय राहत नाहीये. पण इथं मोठा बदल केलेला आहे. तुकोबारायांनी बोरीचं झाड घेतलं. बोरीचं झाड माहिती ना? बोर तोडायला आपण कधी गेलात का? चला बोर तोडायला आपण जाऊ. एवढं विचित्र झाड या जगाचं पटर कोणतंच नाही. चला त्या बोर तोडायला आपण जाऊ. आता लगेच या क्षणाला बोर तोडत असताना एक वाकडा काटा त्या बोरीला आहे आणि एक सरळ काटा आहे. तो वाकडा काटा म्हणतो, अहो जरा थांबा ना, चहा पाणी तरी घ्या ना. तो जो सरळ काटा आहे, ए वाकड बाबले यंदा लग्न करायचं बरोबर आहे. अशी 2 प्रकारची समाजामध्ये माणसं आहेत, एक वाकडी चालणारी, एक सरळ चालणारी. उदाहरण अजून सोपं देतो. सांबड माहिती? सांबड गोंधळामध्ये वाजवले ती सांबड. त्या सांबडला 2 पाते आहेत. एक मोठं पात आहे, एक छोटं पात आहे. मोठ्या पात्यावर एक सरळ काठी चालते आणि छोट्या पात्यावर एक वाकडी काठी चालते. मोठ्या पात्यावरची जी सरळ काठी आहे ती मनस बिचारी, मनस करो मी कोणा देवा म्हणे, मी कोणा देवा म्हणे, मनस करो. ती वाकडी काठी चालस दोन्ही पाय. तू नबी खरं, मन बी खरं, तू नबी खरं, मन बी खरं. अशी 2 प्रकारची लोक या समाजामध्ये आहेत. वाकडी चालणारे या बाजूलाही चालतात आणि त्या बाजूलाही चालतात. सरळ चालणाऱ्यांचा प्रकार सांगतो, कुठेतरी दान धर्म कमी येत आहे, आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी. पण वाकडी चालणारी कुठेतरी चांगलं कार्य राहिलं, एखाद्याला जर आपण राम राम करा, नाही भरेल वरणी डेगमा पाय घाल देतो. म्हणून ऐका, संत मंडळी म्हणतायत की बाबा, अशी जरी किती जरी खट्याळ असणारी स्वभावाची माणसं असली, पण वैष्णवांच्या संगतीमध्ये, संतांच्या संगतामध्ये आल्याबरोबर त्या ठिकाणी परिवर्तन होतं. कसं? संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी म्हणजे दाढी धरली त्या ठिकाणी सांगितलं. म्हटलं बाबा तुम्हाला कोणी काय बोललं का? म्हटलं नाही बेटा, अर्धी भाकर तुमची कमी झालेली आहे. म्हटलं सांगा ना असं काय झालं? म्हटलं बेटा, आपल्या नगरीतल्या राजाने मला 3 प्रश्न केलेले आहेत. एक देव आहे का? आहे तर त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे आणि त्याचं कार्य काय? म्हटले बाबा हे 3 प्रश्नांची उत्तरं सोपी आहेत द्यायला. म्हटले बेटा नाही. म्हटले बाबा या 3 प्रश्नांची उत्तरं मी दिले तर चालेल, राजाला सांगून या. म्हटले बेटा तुला जर या 3 प्रश्नांची उत्तर देता आली नाही तर राजा तुला तुरुंगात टाकेल. मुलगी हुशार होती. म्हटले बाबा 17 वर्षाच्या वयोगटातल्या आधल्या पोरांना शासनाला हा अधिकार नाही. म्हटले लहान पोरांना ते तुरुंगात टाकतील. म्हटले मग जाऊन या, तुम्ही सांगून या, राजाला सांगा. ब्राह्मण बाबा गेले घडीवरती चढून. म्हटले राजन
या तुम्ही दिलेले तिघ प्रश्नांची उत्तर माझी चिमुकली लेकीने दिले तर चालेल. म्हटलं ठीक आहे. घरातला कोणीही मेंबर असला तरी चालेल, पण प्रश्न आणि त्या प्रश्नाची उत्तर जर चुकलीत मी तुम्हाला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. म्हटलं ठीक आहे. आता मात्र तो दिवस आला. राजा 3 प्रश्न विचारणार होता. तो दिवस आला. राजा राजदरबाराचा मुख्य भागावर त्या ठिकाणी खुर्ची टाकून बसलेला आहे. राजदरबार गच्च भरलेला आहे. मुलीला मध्यभागी उभं केलेलं आहे. राजा राजसिंहासनावर सांगतोय मुलगीला, म्हणजे बेटा वा, या संपूर्ण त्या ठिकाणी मोठमोठी विद्वानांच्या सभेमध्ये अगदी ताट मान करून माझ्या समोर उभी आहे. प्रश्नांची उत्तर देण्यासाठी तुझं स्वागत आहे. राजाने तिचं प्रथमदा पहिल्यांदा सुरुवाती त्या ठिकाणी स्वागत केलं. म्हटले सांग बेटा, माझं पहिल्या प्रश्नाचं उत्तर दे. देव आहे का? मुलगी म्हटली राजन देव आहे, पण तत्पूर्वी मला दुधाचा ग्लास मागवतात. आता राजा बोले दळहले, दुधाचा ग्लास दिला. आता ती मुलगी दुधामध्ये बोट टाकून त्या ठिकाणी दही तूप लोणी शोधण्याचा प्रयत्न करत होती. आता किती वेळ किती तास त्या ठिकाणी ती शोधत प्रयत्न करेल तरी सुद्धा तिला सापडत नाही. राजा म्हटले बेटा त्या दुधासोबत काय खेळते? म्हटले राजन या दुधामध्ये दही तूप लोणी शोधण्याचा मी प्रयत्न करत आहे. म्हटले बेटा तुझं डोकं फिरलं का? या दुधाला काहीतरी प्रक्रिया करावी लागेल, त्याचं मंथन करावं लागेल, एक तर त्याला तापवावं लागेल, त्याचं विरझन करावं लागेल, तेव्हा त्याला काहीतरी मिळवता येईल. म्हटले राजन जसं या दुधाला काहीतरी प्रक्रिया केल्याशिवाय काहीतरी मिळवता येत नाही, तसं माझा देवाला साधनेशिवाय प्राप्त करता येत नाही. वा बेटा काय सुंदर तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिले. संपूर्ण प्रजेमंडळीने टाळी वाजवलेली आहे. म्हटले वा, निश्चितच आता मला त्या ठिकाणी खात्री पटली. माझा दुसरा प्रश्नाचंही तू योग्य उत्तर देशील. म्हटले सांग. माझा दुसरा प्रश्न आहे बेटा त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे? ती मुलगी म्हटली राजन जरा दिवा मागवतात. दिवा मागवला. दिव्याची ज्योत त्या पोरीने पेटवली. म्हटले राजन मी तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देण्या अगोदर माझं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या. म्हटले माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. म्हटले ठीक आहे सांग. म्हटले राजन या दिव्याची मी जी ज्योत पेटवली आहे त्या ज्योतीचं तोंड कोणत्या दिशेला आहे तेवढं मला सांगा. राजा म्हटले बेटा या ज्योतीचं तोंड तर 10 दिशाला व्यापक आहे. म्हटले राजन जसं या देवाच्या ज्योतीचं तोंड जर 10 दिशाला व्यापक आहे तसा माझा देव विठ्ठल जडी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. सर्वागती राम देहा दे एक, तो तुमच्यात आहे तो माझ्यात आहे, तो भक्त प्रल्हादासाठी खांब्यात आहे. म्हटले वा बेटा वा, काय सुंदर त्या ठिकाणी पटापटा उत्तर देत आहेत. बेटा एवढ्या विद्वानांच्या सभेत तू बसलेली आहे म्हटले आणि प्रश्नाची उत्तर देत आहेत एवढं सामान्य नाही आहे. आता मात्र शेवटचं प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडनं मला ऐकायचं आहे आणि मात्र मला राजसिंहासन सोडून अगदी वैराग्य धरून मला जंगलात निघून जायचं आहे. म्हटले बेटा सांग. माझा तिसरा प्रश्नाचं उत्तर. म्हटले राजन तुम्ही आमच्या नगरीतले राजा आहात, कौतुकाने मला तुमच्या राजसिंहासनावर बसं वाटतंय. राजा म्हटले बेटा अगदी गोड तू प्रश्नाचं उत्तर देत आहे, तुझं कौतुक आहे तेवढं थोडं आहे. राजाने तिला कडेवर घेतलं, राजसिंहासनावर बसवलं आहे. स्वतःचा राजमुकुट सोन्याचा काढला आणि मात्र मुलीच्या डोक्यावर ठेवला. राजा आता तिच्या जागेवर आला आणि मुलीचा राजाचा राजसिंहासनावर बसवलेला आहे. आणि आता राजा मात्र मुलीच्या जागेवर येऊन म्हणतोय म्हटले बेटा सांग माझ्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दे. म्हटले राजन प्रश्न करा. राजा म्हणू लागला बेटा सांग देव काय करतो? ती मुलगी म्हटली राजन अजून तुमच्या लक्षात नाही आलं. म्हणे काय? देव हेच करतो. म्हणे काय करतो? तो खालचा वरती करतो आणि वरचा तुका म्हणे आले समर्थाचे मना, जरी होय राणा रंग त्याचा, त्याचा मनात आला तो राजाचा रंग करतो आणि रंगाचा राजा करतो. ज्ञानेश्वर जय विठ्ठल जय हरी विठ्ठल.